आता ठरलंय ना, बाळ घरी येईपर्यंत आता भांडण तंटे नकोत. वहिनी, भांडण नाहीये हे, हा आमच्यातला प्रेमाचा सुसंवाद आहे. प्रेमाचा म्हणता म्हणता होतो त्याचा विसंवाद. नको, आता दसरा आहे, डोहाळ जेवण आहे, होता होईल तो घरातलं वातावरण चांगलं ठेवूया आपण. मला पटतंय तुमचं वहिनी. मलाही. एवढा वेळ काय बोलते ही फोनवर बाबांशी? देव जाणे, आपण तिला आनंदी ठेवण्यासाठी झटतो आणि तिच्या माहेरचे जाऊ दे ना बेबी, आता जाऊच देते की. कुठे माझ्या मनासारखं झालंय तिच्या माहेरच्या बाबतीत? काय एवढं रामायण चाललंय फोनवर कुणास ठाऊक. नाहीतर काय, सगळ्याचं मूळ तिची आईच आहे. बाबा, पण तुम्ही नीट बोललायत का तिच्याशी? तेच सांगतोय ना तुला मगाचपासून. मग असं कसं होईल? तिने काहीच ऐकलं नाही. अगं ती ऐकणाऱ्यातली नाहीच आहे. शेवटचा होप होता तो. तू म्हणालीस म्हणून मी आपला प्रयत्न करून बघितला, अगदी प्रामाणिकपणे करून बघितला. जानू, ऐकते मी. काय झालं? तू कशाला अपसेट होतीयेस? अपसेट असं नाही हो, पण तिच्याशी संवाद नाही होऊ शकत. एकतर ती घाबरून आपलं म्हणणं ऐकते किंवा तिचं म्हणणं आपल्यावर थोपते. या दोनच पद्धतीने वागता येतं तिला. अशा माणसाला समजावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे पालथ्या गड्यावर पाणी ओतण्यासारखं आहे. आणि तिचा फक्त पिंट्या सुनीताच्या लग्नाला विरोध आहे असं नाहीये. तिला पंतांनी आणलेल्या मुलीबरोबर पिंट्याचं लग्न लावायचंच आहे. तिचं सगळं इतकं ठरलेलं आहे ना की आपण काय बोलतोय हे तिला ऐकू सुद्धा जात नाही. आता काही पर्याय नाही, लग्न गुपचूप करायला लागणार. त्यानंतर जे काय व्हायचं ते होईल. फेस करायचं आपण. तू नको काळजी करूस बाळा, आणि यात नको पडूस. असं कसं होईल बाबा? अगं तसं नाही मला म्हणायचंय, पण या लग्नाच्या धावपळीत तू नको पडू. काय जो त्यातला दगदगीचा, धावपळीचा, कटकटींचा भाग आहे तो सगळा आम्ही बघू. त्यात तू नको पडू. तुला झाला तेवढा त्रास पुरे झाला. नको फार विचार करू. पांडुरंगाच्या मनात असेल तसं सगळं होईल. हो बाबा. हे बघ, शेवटी त्याच्यावर सोपवून द्यायचं आपण स्वतःला. बरं, ठेवू आता? ही यायची वेळ झाली. हो बाबा, काळजी घ्या. गुड नाईट. गुड नाईट. झालं तुझ्या मनाचं समाधान? मग आता यावर विचार नको करूस. ए बघ, तुला तुझ्या वहिनीनं सिद्धिविनायकाचा प्रसाद दिला. वहिनीने? अरे वा, ती कुठे भेटली तुला? अगं, दोघेही दर्शन घेऊन ऑफिसला आले होते. काय सांगतोयस? तिचा केवढा विश्वास आहे का सिद्धिविनायकावर. हो रे, मला पिंट्या सुद्धा सांगत असतो. सगळ्या ट्रस्टीशी माझं बोलणं झालंय. ते म्हणाले की मंदिरातली सगळी तयारी झाली आता.
सहज घरात सोनं नाणं येत राहू देत. सून देखील लक्ष्मीच्या रूपानेच येऊ देत आणि घर कसं सोन्या रुपयाने बहरू दे. आहो, जरा नमस्कार कर. असू दे असू दे असू दे. पिंट्या, ए पिंट्या, काय चाललंय त्या फोन मध्ये? जरा बाजूला ठेव ना फोन. तो सारखा आपला टक 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 चालूच असतं. काय काय झालं? काही झालेलं काही नाही. नमस्कार कर आधी. आधी देवाला कर आणि मग बाबांना कर. फुल व्हायलास का? बाबा अरे असू दे. आयुष्यमान भव, मोठा हो. आता आई वडिलांना जरा सुख लाभू दे. पांडुरंगा, खूप खस्ता काढलेत तुझ्यासाठी. आता तरी सुखाचे जरा 4 दिवस बघू दे. श्रावण बाळ बघ कसा आई वडिलांची सेवा करायचा. अगं त्याचे आई वडील तसे होते. तुम्हाला काय माहिती हो? मी वाचलंय ना. तुम्ही ना वाटच बघत असता मी कुठे चुकते आणि मला बोलायची संधी तुम्हाला कुठे मिळते. जा पिंट्या, जरा चहा ठेवा. अहो हा, अहो मी काय म्हणते, ही अंगठी आहे ना मी त्या मुलीसाठी घेतली. पण आज एवढा सणाचा दिवस आहे. नाही तसं दसऱ्याला कधी माझ्या अंगाला सोनं लागलंच नाही. आजच्या दिवस घालू का हो मी ही अंगठी? नाही नाही, नंतर परत मी डब्यात ठेवून देईन ना. आणि त्यांना काय कळणार आहे मी वापरली की नाही. आणि मी एकदा वापरल्याने त्याचं काही शिस होणार नाही. काय हो? अहो काय विचारते मी, घालू का? तुला काय वाटेल ते तू कर, मला विचारू नकोस. तसं नाही हो, म्हणजे तुम्हाला आवडणार नाही ना म्हणून विचारते मी. तू आता हे जे परस्पर पंतांकडे काही ठरवतेस ना ते सुद्धा मला आवडत नाही. म्हणून थांबणार आहेस का तू? हो पण ते मी आपल्या चांगल्यासाठीच करते ना. आपल्या चांगल्यासाठी नव्हे, तुझ्या चांगल्यासाठी असं म्हण. झालं का तुमचं सुरू सणावाराचं? तुला सणवार कधीपासून आड यायला लागले? हं? तू तर हमरी तुमरीवर यायला सदैवच तयार असतेस. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात ना काही अर्थच नाहीये. बाई 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 बाई, किती वर्ष झाली अंगाला सोनंच लागलं नव्हतं. किती छान वाटतंय. पूजाचा पायगुण या घरासाठी खूप चांगला दिसतोय. ती नुसती दाखवायला येणार आहे तर सोनं आलं घरात. ओ बघा तरी, बघा ना किती छान आहे. बघा ना अंगठी, बघा. हॅपी दसरा. हा दसरा खरंच हॅपी झाला ग बाई. मस्त दिसते ना. बहिणी दे ना. हा ये सरी ये. घे. हात लावा. अहो हे काय आहे? सोनं. हो पण अगं आज मोठ्यांनी लहानांना सोनं द्यायचं असतं. त्याची खरंच काही गरज नाही. अगं सण आहे आज, दसरा आहे. हो सरू मावशी, अहो पण अगं आम्हाला हौस आहे. खा की तू. दे. थँक्यू बेबी आत्या. आवडलं तुला? खूप छान आहे. खरं खरं सांगायचं, मोठी आई अगदी मनापासून सांगते. खूप आवडला. तुला जर आवडलं नसेल ना
तर आपण बदलून आणू तुझ्या आवडीचं छान काहीतरी. नाही नाही खरंच नको अहो, खूप छान आहे हा. म्हणजे घालशील ना? आपण घाल 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 तिला जरासं. सावकाश. सावकाश. सुंदर दिसतंय का? छान आहे. अहो पण ह्याची खरंच काही गरज नव्हती. तुम्ही आधी दिलेले दागिने सुद्धा लॉकर मध्ये तसेच पडून आहेत आणि आता हे अगं असू दे, दागिने वाया जात नाही. हो, आणि हाऊस म्हणून घालायचे सणावाराला. आणि आम्हाला आवडतं तुझे लाड करायला. किती छान दिसतेस बघ. हो ना. जान्हवी, ए चल चल पटापट, किती वेळ लावतेस तू आवरायला? चल. ए तिने वेळ लावला नाहीये, आमच्यामुळे उशीर झालाय. बरं चला आता खाली, आई अशी थांबली केव्हाची. श्री थांब ना. जान्हवी कशी दिसते सांग की. छान. छान आहेच रे, पण वेगळं नाही का दिसत आहे तिच्यामध्ये काही? अरे श्री, ह्या सगळ्यांनी मिळून मला हा नेकलेस आणि बांगड्या घेतल्यात. छान 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 आहे. चला खाली येतात, चला. अरे बघ तरी तुझी बायको किती सुंदर दिसते. ती सुंदरच दिसते. चला आता, चल ग. एक पूर्णाचा स्वयंपाक आहे, मी स्वयंपाकाला लागते आता. हा, हो अगं, लॉन्ड्री बॅग्स मी आणून ठेवल्यात त्या. अगं जान्हवी, मी ना 7 लॉन्ड्री बॅग्स आणल्यात. म्हणजे डिझाईन सेम आहे पण कलर जरा वेगळे वेगळे आहेत. मी तुला देते, तुला हवं तेव्हा चेंज कर. ऍक्च्युली मी सुद्धा एक घेतली आहे, म्हणजे एका मुलाला मदत म्हणून घेतली. अगं ठीक आहे, तू घेतलेली असू दे ना. देऊ आपण कोणाला तरी. नाही, तुम्ही गाडीची पूजा करून घ्या आणि निघा. हो, आज सुट्टी आहे. नाही, कांताची गाडी नाहीये, तो गोडाऊनला गेला ना पूजा करायला. हो चालेल. हा, आई बघा कसे झालेत लाडू. आई, रव्याचे लाडू आहेत ना, जान्हवीने केले. आईजी नमस्कार करतो. अगं अगं भाकू नकोस. ठीक आहे, मी नमस्कार करतो. औक्षवंत व्हा, नेहमी आनंदी राहा. अरे पुरे पुरे पुरे. आईना केलात ना नमस्कार, पोचला आम्हाला. हो, पोचला आम्हाला. नाही, आज दसरा आहे, त्यामुळे माझ्या आणि बायकोच्या वतीनं सगळ्यांना नमस्कार करणार. जान्हवी नको वाकू बिकूस पुन्हा पुन्हा. बरं कर. औक्षवंत हो, सुखी राहा. यशस्वी हो. सगळं माझं बाळ ते. ए माझ्या पाया पण पड. तू नको बस तू नको. ये तू बस. आयुष्यातली सगळी सुख मिळू देत दोघांना. मला नमस्कार केलाय आधीच देवघरात. गेलं गेलं वहिनी, लक्ष गेलं लाडवा. बघू बरं. काय सुंदर केलेस लाडू तू. आई, तू करतेस ना, अगदी तसेच झाले जान्हवीचे लाडू सुद्धा. मग आहेच ती सुगरण. ए हे लाडू कोणी केलेत? मी केलाय. श्री, लाडू घे ना. आधी बायकोनी केलेलं खाणार का आईने केलेलं? ए नाही हं. बायकोनी केलेलाच आधी खा. आईनी केलेला कायमच खात आलास तू लहानपणापासून. काय ग वहिनी, तू ना सगळ्याची मजाच घालवतेस. संघर्षात काय मजा येते ग तुला? सरे, मी तुला आधीच सांगितलंय काहीतरी, लक्षात ठेव. आता कांता भाऊजी नाही आहेत आज, तर मी का? अरे
बेबीला कोणीतरी लागतच वादावादी करायला. हो हो. त्याच्याशिवाय चैन नाही पडत तिला. पण आई, बेबीनी प्रतिज्ञा केली आहे की आता बाळ घरात येईपर्यंत कोणाशीही भांडणार नाहीये ती. हा, आणि ती पाळेल आहे सगळं. शब्दाची तशी पक्की आहे ती. तुला खरंच असं वाटतं श्री? हो तर अर्थात. बघितलं, फक्त श्रीलाच आहे माझ्या गुणांची कदर, तुम्हाला कुणालाच नाही. हसू नका. श्री, लाडू घे. जान्हवी घे ग. आई तुम्ही घ्या ना. घेणार तोरी खा. हे घे, मम्मीने पाठवलंय तुझ्यासाठी. मम्मीने काय यात? पूर्णाच्या चपात्या. अगं नीता, पूर्णाच्या चपात्या नसतात, पूर्णाच्या पोह्या असतात. असून दे, आमच्यात पूर्णाच्या चपात्याच म्हणतात. बर. आज की नाही नवीन कपडे बी घेतलेत बघ. पप्पानी दिलेत बरं का पैसे. सासरी जाणार आहे ना लेक, म्हणून लय लाड चाललेत घरात. नीता, तू मुलींचे कपडे कधी घालतच नाहीस का? घालते, पण मला काय ते जास्त आवडत नाही. चालेल ना तुला? अगं मी काय सांगू, तुला आवडेल ते घाल. डोंट वरी, लग्नात पॅन्ट शर्ट नाही घालून येणार. नशीब माझं. तेव्हा छान साडी नेसत. खरंच? मला असे कपडे घालायचा काय शौक नाही. मला नाही आवडत. साडी गुंडाळली ना काही एकदम अडकल्यावानीच वाटतं मला. हे बघ, हे कसे कपडे, कुठं बी धावा, कुठं बी पळा, काय बी काम कर, हे बेस्ट. कशा काय पोरी साडी नेसतात काय माहित. आई, आता हे ऐक ना, बरं मी निघू का? 5 मिनिटात येतो असं सांगून निघालेलो मी. बर. अरे रोन्या, ताईला फोन केला तर चालेल? कशाला? हॅपी दसरा विश करायला. अच्छा, विश करायला ना? कर कर, पण घरी बिरी जाऊ नकोस. अरे बाबा, नाही जाणार घरी, फक्त इश करेन. चालेल, निघू मी. रोन्या, हॅपी दसरा. तुला पण, आणि मम्मी पप्पांना पण सांग. निघू मी. हो. चल, बाय बाय बाय. मी भेटूच. सांभाळून जा. हो य. आईजी, मग सांग ना. अरे, वर्षभरात जे 3.5 मुहूर्त म्हटले जातात ना, त्यातला हा दसरा एक मुहूर्त आहे. पुराणामध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे. या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय झाला असं मानलं जातं. रामानी रावणाचा वध केला ना, तो याच दिवशी. महाभारतामध्ये सुद्धा विराटाच्या गायी पळवणाऱ्या कौरव सेनेचा अर्जुनानं पराभव केला, तो याच दिवशी. दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, तो सुद्धा याच दिवशी. हा दिवस दशमीचा आणि विजयाचा, म्हणून या दिवसाला विजयादशमी सुद्धा म्हणतात. असं या दिवसाचं वेगवेगळ्या तऱ्हेने महत्व आहे. नाही, हे तर सगळं आहेच, पण ह्या दिवसाचं तज्ञांनी केलेलं एक वेगळं विवेचन सुद्धा मला माहिती आहे. सांग ना मग. एकंदर सगळे पुरावे पाहता हा सण खूप प्राचीन काळापासून साजरा होत आलेला आहे असं आपल्याला कळतं. म्हणजे सुरुवातीला खरं तर हा एक शेतीविषयक लोकोत्सव होता.
म्हणजे पावसाळ्यामध्ये पेरणी केल्यानंतरचं पहिलं पीक जेव्हा शेतकरी घरी आणायचा ना, तेव्हा हा सण साजरा केला जायचा. कित्येक ठिकाणी तर भाताच्या लोंब्या दारावरती तोरणासारख्या अडकवल्या जातात. मग ही प्रथा काय? किंवा घटस्थापनेच्या दिवशी 9 धान्यांची पेरणी करून दसऱ्याच्या दिवशी त्याचे अंकुर देवाला व्हायचे, ही प्रथा. या सगळ्या प्रथांना हा सण कृषी विषयक सण होता हेच दाखवतात. याच दिवशी रामाचा विजय झाला, अर्जुनाचा विजय झाला, दुर्गा मातेचा विजय झाला आणि मग हळूहळू या सणाला एक धार्मिक आणि राजकीय रूप यायला लागलं. राजकीय कसं काय? अगं, याच दिवशी रामानं आणि अर्जुनानं त्यांच्या शत्रूंवरती विजय मिळवला, ही राजकीय घटनाच होती ना. म्हणजे हा सण श्रीराम आणि अर्जुन यांच्या आधीही अस्तित्वात होता. तेच तर. मग ह्या सगळ्या पराक्रमांमुळे ना त्याचंही महत्व या दिवसामध्ये ऍड झालं.